पुणे गुन्हे शाखेच्या दुसऱ्या गुन्ह्यात विशाल अग्रवालचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज, मूळ गुन्ह्यात पुरावा नष्ट केल्याचा विशाल अग्रवालवर आरोप। पुणे अपघात प्रकरणात एकाच वेळी 3 पिढ्या जेलमध्ये, मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन वेदांत अग्रवाल बाल सुधारगृहात, तर आजोबा सुरेंद्र आणि वडील विशाल अग्रवाल कोठडीत। आरोपी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवालला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अपघातातील कार चालकाला डांबून ठेवत गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी धमकावल्याचा आरोप। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरेंद्र अग्रवालच्या घराची झाडाझडती, तर अपघातावेळी मी पुण्यात नव्हे दिल्लीत होतो, सुरेंद्र अग्रवालचा कोर्टात युक्तिवाद। डोंबिवलीतल्या कंपनीमधील आगीचं प्रकरण, 10 मृतदेह सापडले, 3 मृतदेहांची ओळख पटली असून डीएनए मार्फत इतर मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू, पोलिसांची माहिती। जळगावच्या रामदेववाडीतील अपघात प्रकरण, तिसरा आरोपी ध्रुव सोनावणेलाही 27 मे पर्यंत पोलीस कोठडी। भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत चौघांचा झाला होता मृत्यू। गजानन कीर्तीकरांच्या भूमिकेवर संशय, 2 दिवसात निर्णय होणार, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांची माहिती। तर कीर्तीकरांविरोधातील कारवाईला मी विरोध करणार, आनंदराव अडसुळांची आक्रमक भूमिका। गुजरातच्या राजकोट शहरातील गेमिंग झोनमध्ये भीषण आग, दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। लोकसभेच्या 6व्या टप्प्यात देशात 5 वाजेपर्यंत 57.70% मतदान। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 77.99%, तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी 51.35% मतदानाची नोंद। ईव्हीएममध्ये छेडछाड होणारे व्हिडिओ जुने, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीशी त्याचा संबंध नाही, मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत, राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। धरणं आटली, नदीपात्र कोरडे ठाक, मराठवाड्यासह पश्चिम विदर्भात परिस्थिती गंभीर। छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, पुरंदर तालुक्यात भीषण पाणी टंचाई, प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी। राज्यात उन्हाचा वाढता कहर, जळगावात 3 जून तर अकोल्यात 31 मे पर्यंत जमावबंदी घोषित करण्याची वेळ, पारा 45 डिग्रीवर पोहोचल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। गुजरातमध्ये बिबट्याच्या वास्तव्याची उपाययोजना, केंद्राची परवानगी, जुन्नरमधील काही बिबटे आता जामनगरच्या सेंट्रल झूमध्ये पाठवणार, बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढल्यानंतर निर्णय।